बबिताताईकडे विरंगुळा. महिन्यापासून रोज रात्री सोन्याच्या क्वार्टरवर जाणे व सकाळी येणे. 200 रुपयाचं पेट्रोल, 1 दिवसाआड आणि परेशानी. ते बबिताच्या रूमवर गचाळपणा. म्हणून वैतागून पहिले माझा हिस्सा तयार करायचा ठरवला व फरशा बसवणे सुरू केले. बबिताची डिश. एके रात्री सोन्याने हाकलून दिले. रात्री 1 वाजता दारू पिऊन ती डिश खाल्ली. बबिताने 1 वाजता जेवण आणून दिले आणि त्या वास्तुशांतीमुळे फरशा बरोबर व्यवस्थित बसल्या नाही. कारागिराने फक्त घासाई करून चालले गेला. फरशा आणल्या मनपसंतीने. सेटर बसवले. नवीन शुभारंभ केला दुकानाचा. काटकरने काही गाडी हटवली नाही माल टाकायसाठी. नवीन पॅन्टी घेतल्या. ठेकेदार सोबत कुत्रं चावलं म्हणून काजळा आणि चकला देवाला गेलो. शेजारील डहाळे याच्या घराची जागा जी आहे त्यावर सगळ्यांनी अतिक्रमण करून भरपूर कचरा टाकलेला आहे. त्याला भरपूर वेळेस व्हिडिओ पाठवले पण त्यांनी पाहिले नाही. त्याच्या मुलांना सुद्धा पाठवले पण त्यांनी सुद्धा पाहिले नाही. प्रत्यक्षात सांगितले तरी ऐकले नाही. सोन्याची बायको माहेरी गेली असताना मम्मी आणि मी फक्त दोघंच जण त्याच्या क्वार्टरवर होतो. पूर्ण पाईपलाईनचा नक्षा. ठेकेदारास पार्टी. नवाब डांगेकडे ठेकेदाराच्या घरी घेऊन गेलो. अर्जुन भवरच्या सांगण्यानुसार व्हिक्टर्स कंपनीचे पाईपलाईन सगळे प्लंबरिंगचे सामान आणले. खूप घाडल्या गेलो. बांधकाम टेन्शन विरंगुळा म्हणून राणीकडे बीडला गेलो. त्याचीच छायाचित्रे. राणीच्या किरायाच्या रूमवरच्या गच्चीवरील न्यू छायाचित्रे. थोडासा विरंगुळा. अतिशय टेन्शनमध्ये जगत होतो. एकटा सहन करत होतो.
शटर लावण्याचे काम दिले. शटर लावताना घाटीच्या दवाखान्याजवळील सरकारी घाटी जालना दवाखान्याजवळील तिडके यांना शटरचे काम दिले. त्यांनी 18,000 रुपयात पूर्ण शटर लावून घेऊन किराया सगळं करून 18,000 दिले. नाटेकरनी आणलेली टाकी गाडीवर बसून बाईकवरून आणली होती, ती वरती घेतली. मी फार आजारी पडलो आणि सलाईन लावून घेतली. कुठं तिथं फोन मध्येच पाच बसतो हे नंग भोंगळ होतो आणि बोललो शूटिंग घेतो. त्या रूमवर आईची किरकिर. माझ्या मागे दुसरे काम होते. मग दुसरे काम सोडून द्यायचे ना, आपलं हे स्वतःच घराचं काम आहे ना, आधी ते सोडून द्यायचं ना. डोकं उठतं माझ्या यानं मला सहन होत नाही ही बडबड आता. एक तर तो अशा घाणीत आणून टाकलं ते उंदरं बघ, भांड्याला हात लावू वाटत नाही मला. सांग, सगळे उंदरं भरण्या फोडायले. एक तर तू 2 महिने करून वर्ष खातं घर. आता मला चांगलं कळलं रे भाऊ. आता मी स्वतः विचार करणार. असं वाटतं काय 2 महिने तुला तू आहे ना आऊट झाला, तुला आऊट लाईन लागली होती. तू किती बदमाश आहे सांगते. त्याच्या बायकोला थोडीच नाही तू काय करायला लागला. तू असं का कुठं जातो तू? ते काय काम करतो तू? कोणते 4 काम घ्यायला लागलं त्याच्याकडून चांगलं आणि तू माझ्या भागात तुला का नाही करताय? नावात चाललं तुला खाऊन घेतलं बघा. कोण बांधायला नाही म्हणला लोकांचा फायदा पहिल्यापासून बघतोय. काल बी काय म्हणलं, दे ना ए सोन्या, दे ना ए सोन्या, दे ना पाणी, दे ना. घरात भांडतो, बाहेर नाही भांडताय तुला. मी भांडलो ना. अगं तुला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मोबाईलवर बघ. तू बहिरी आहे ना, तुला ऐकू येत नाही ना. तुला सगळ्यांना एवढं समजतो, स्वतः छान. त्यांनी मला त्या दिवशी केलं नाही. मी याच्यासमोरच खरं खोटं केलं. लोकांचं घर कोण तू स्वतः बघ. किंवा मी माझं करून घेतो म्हणून ते इलाजला बोलला 60 रुपये देतो ना. तू मेसेज कर ना त्याला. हो रे, इलाजला दे. बबिताताईकडे जेवण. लाकडी चौकटी आणल्या. तसेच सिमेंटाच्या चौकटी सुद्धा आणल्या. शिर्डी विरंगुळा क्षण टेन्शनमध्ये मित्रपरिवार. महाशिवरात्री रात्रीचे 12 वाजता मम्मीसोबत दर्शन.